नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. पापड बनवायचं म्हटलं की तासनतास पीठ शिजवणं, खिशी घेणं आणि उन्हात वाळवणं याचं टेन्शन येतं ना. पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फक्त अर्धा कप तांदळाच्या पिठापासून 50हून अधिक पापड बनवण्याची सर्वात सोपी ट्रिक. ना लाटायची गरज, ना तासनतास पीठ भिजवायची गरज. कुकरच्या शिट्टीत आपण हे पीठ शिजवणार आहोत आणि विशेष म्हणजे बिना उन्हाचे हे पापड आपण तयार करणार आहोत. तुम्ही इथे तेलात तळलेला पापड बघू शकता. अगदी चारपट फुललेला आहे आणि चवीला तितकाच अप्रतिम आणि खुसखुशीत असा झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. इथे मी तुम्हाला पापडाचा आवाज ऐकून दाखवते. तांदळाच्या पिठाचे पापड बनवण्यासाठी मी इथे 1.5 कप पाणी वापरणार आहे. तुम्ही ज्या वाटीने पाणी वापराल त्याच वाटीने पीठ देखील मोजून घ्यायचं आहे. तर तुमच्या घरातल्या एखादी वाटीचं माप ठरवा आणि त्या वाटीनं तुम्ही 1.5 वाटी पाणी घ्या. यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घातलेत आणि चवीनुसार पाव चम्मच मीठ टाकायचं आहे आपल्याला. मीठ वाळवणाच्या कोणत्याही पदार्थात थोडंसं मीठ कमीच घालायचं असतं. तर पाव चमचा मीठ आणि पाव चमचा पापड खार आपल्याला यामध्ये घालायचा आहे. अगदी तुम्ही बघू शकताय प्रमाण याचा अगदी मी पाव चमचा घेतलेला आहे. तर एवढाच पापड खार आपल्याला यामध्ये घालायचा आहे. तर पापड खार, मीठ आणि जिरे घालून थोडंसं आपल्याला हे चमच्यानं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता जिऱ्याचा कलर पूर्ण पाण्यामध्ये आलेला आहे आणि त्याची चव देखील अगदी छान लागते. तुम्हाला जर सफेद कलरचे पापड बनवायचे असतील तर तुम्ही जिरे स्किप करू शकता. आता इथे मी ज्या वाटीने पाणी घेतले होते त्याच वाटीने मी अर्धा कप तांदळाचे पीठ घेतलेले आहे. मी इथे विकतचे पीठ घेतलेले आहे. तुम्ही रेशनचे वापरू शकताय किंवा तुमच्या घरात जे असेल ते पीठ तांदळाचे तुम्ही इथे वापरू शकताय. एका हातामध्ये चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने हलवत हलवत अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आपण जशी मोदकासाठी भागवाट करतो तशाच पद्धतीनं आपल्याला तांदळाची या ठिकाणी भागवाट करायची आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी गुठळ्या अजिबात झालेल्या नाहीत आणि झाल्या असतील तर त्या चमच्याने आपल्याला आताच यामध्ये फोडून घ्यायचे आहेत. तर गॅस बंद केलेला आहे मी आणि हे अ, अ, पीठ आहे आपल्याला हे 5 मिनिटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. एवढंच आपल्याला शिजवायचं आहे, याच्यापेक्षा जास्त शिजवायचं आहे. नंतर आपण याला कुकरला लावून तुम्ही बघू शकताय अगदी छान आपलं भागवाट झालेली आहे. हाताला अजिबात चिकटत नाही आहे. म्हणजे हे व्यवस्थित झालेलं आहे. तर हे झाकून असंच 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे. आता मी काय करते कुकरमध्ये मी भात लावणारच आहे. आमच्याकडे डाळ आणि भात दोन्ही कुकरमध्ये अशा पद्धतीने लावतात. तर त्यामध्ये मी एका डब्यामध्ये हे पीठ आहे हे काढून घेतलेलं आहे अशाच पद्धतीनं आणि हे मी 2 शिट्टीत हे शिजवून घेणार आहे. तर भातासोबत हे पीठ देखील मी शिजवून घेणार आहे अशा पद्धतीने. तुम्ही वेगळं देखील करू शकताय. जर तुम्ही वेगळं लावत असाल तर एकच शिट्टी तुम्ही करून घ्या. तर अशा पद्धतीने हे पीठ मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि 2 शिट्टीमध्ये मी याला शिजवून घेतलेलं आहे. तुम्हाला पीठ कुकरला लावायचे नसेल तर तुम्ही एका स्टीमरमध्ये त्याला 10 मिनिटासाठी हे पीठ वाफवून घ्या. 10 मिनिटांनी अगदी छान असे हे पीठ शिजले जाते. तर आता मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्यात आणि कुकर गार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकताय अगदी छान आपलं पीठ असं हे शिजलेलं आहे आणि वाफा येत आहेत. तेव्हाच आपल्याला याला काढून घ्यायचं आहे आणि एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी याला मळून घेणार आहे पिशवीमध्ये घालून. तुम्ही या ठिकाणी रुमाल किंवा कॉटनचा रुमाल जो असतो त्याच्यावरती देखील तुम्ही पीठ अशा पद्धतीनं मळून घेतलं तरी चालेल. तर इथे मी एक कुरमुऱ्याची पिशवी होती ती स्वच्छ अशी धुवून घेतली आणि त्यामध्ये जे आपण वाफवलं होतं ते पीठ घातलेलं आहे. असं केल्यामुळं काय होतं पीठ अगदी आपलं लोण्यासारखं मऊ होतं आणि पापड छान होतात आणि जर कुठे गुठळी असेल तर ती गुठळी आपण पापड लाटताना मध्ये येत नाही आणि ती मोडली जावी म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून पीठ मळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अगदी लोण्यासारखं मऊ असं पीठ हे झालेलं आहे. अगदी छान असं झालेलं आहे. तर यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि याला परत एकदा आपण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. 1च चमचा तेल घालायचं आहे, जास्त तेल आपल्याला यामध्ये घालायचं नाही. तर तुम्ही बघू शकताय, तुम्हाला दिसतंय किती छान अगदी मऊसूत असं हे पीठ झालेलं आहे. तर थोडंसं तेल लावून अगदी 5 मिनिटांसाठी मी अशा पद्धतीनं याला मळून घेतलेलं आहे आणि एकदम अगदी तयार झालेलं आहे आपलं पापडाचं पीठ पापड करण्यासाठी. तर अशा पद्धतीनं एकदम मऊसूत असं हे पीठ तयार होतं आणि आता आपण याचे पापड लाटणार आहोत. मळलेल्या पिठाचा छोटासा एक गोळा अशा पद्धतीनं मी तयार करून घेतलेला आहे. तुम्हाला ज्या आकाराचे पापड बनवायचे आहेत त्या साईजचा तुम्ही गोळा घेऊन अशा पद्धतीनं पापड तुम्ही करायचे आहेत.
तुम्ही मोठा गोळा करून त्यामध्ये छोटे-छोटे पापड बनवले तरी देखील चालतील. तर इथे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला पापड चिकटायला नको म्हणून. तर अशा पद्धतीने एक गोळा ठेवून द्यायचा आहे आणि आपण इथे लाटणार नाही आहोत. आपण एक ताट घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने त्याला गोळ्याला आपल्याला प्रेस करायचा आहे, जेणेकरून तो गोळा गोल बनावा, छान बनावा. तर इथे तुमचा थोडासा पापड जास्त झाला, तर पीठ आपलं एवढं नरम झालेलं आहे, की थोडंसं तुम्ही हाताने देखील असं फिरवलात तर पीठ अगदी व्यवस्थित पसरतं. तर एवढ्या आकाराचा पापड मला बनवायचा आहे म्हणून मी हा पापड बनवून घेतला आणि त्यानंतर डब्याच्या झाकणामध्ये गोल होण्यासाठी मी अशा पद्धतीनं त्याला आकार काढून घेतलेला आहे आणि साईडचं पीठ बाजूला करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता अगदी छान ट्रान्सपरंट आणि पापड इतका सुंदर दिसतोय आता आणि तळल्यानंतर तो यापेक्षाही छान चवीला लागतो. तर अशा पद्धतीने हे पापड इतके छान होतात आणि हे मी पापड घरामध्येच सुकवलेले आहेत. उन्हात घालायची गरज नाही. अगदी पंख्याखाली टाकाल तर 2 दिवसात हे पापड सुकतात. ही पिशवी अशीच उचलायची आणि ज्या ठिकाणी तुम्ही पापड वाळत घालणार आहात त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि त्यावरती अशा पद्धतीनं ही पिशवी टाकून द्यायची. याला तेल लावण्याची देखील गरज लागत नाही. इथे बघा मी पापड अगोदर केलेले आहेत आणि अशा पद्धतीनं तो पेपर पलटी केलेला आहे आणि आपल्याला प्लास्टिक व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा पापड यावरती टाकायचा आहे. तर पंख्याच्या वाऱ्याला अशा पद्धतीनं अजिबात चिकटत नाही. तुम्हाला जर पापड जाड वाटत असेल तर तुम्ही इथे देखील त्याला पातळ करू शकताय. कारण हे पीठ एवढं छान झालेलं आहे अगदी लोण्यासारखं मऊ झालेलं आहे. तुम्ही बघू शकता पापड सुकत घातलेत. अशाच पद्धतीने सगळे पापड मी करून घेतलेत. अगदी पातळ आणि दिसायला छान असे हे पापड तयार झालेत. तर अशा पद्धतीने हलक्या हाताने हे आपल्याला पापड थोडेसे काढायचे आहेत. अशा पद्धतीने मी सगळे पापड करून घेतलेत. तुम्ही जर छोटे-छोटे पापड केलात तर 50 पापड हे तयार होतात. मी मोठे पापड केलेले आहेत, त्यामुळे हे कमी झाले. तर अशा पद्धतीने तुम्ही छोटे देखील पापड करू शकता. तर सगळे पापड करून घेतलेत मी. तुम्ही बघू शकता अगदी छान दिसतायत हे आणि हे पंख्याच्या वाऱ्याखालीच मी ठेवलेले आहेत. 2 दिवसामध्ये हे अलगद छान सुकले जातात. तर इथे सुकलेले पापड तुम्ही बघू शकताय. इतके सुंदर दिसतायत हे. सुंदरच अगदी छानच झालेत. जिऱ्याचा पूर्ण कलर यामध्ये उतरलेला आहे. आपण कोणताही कलर घातलेला नाही तरी देखील जिऱ्याचा जो कलर आहे ओरिजिनल तो कलर याला आलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा पापड मी फ्राय करून दाखवते. अगदी चारपट फुलला जातोय. तुम्ही बघू शकता आणि एकदम खुसखुशीत आणि चवीला छानच असा हा अगदी छान होतो.